नमस्कार, नमस्कार, नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुम्हा सर्वांसाठी जर तुम्ही पोलीस भरतीचा अभ्यास करत असाल ना आणि 2024 किंवा 2025च्या पोलीस भरतीचा अभ्यास करत असाल, तर तुम्हा सर्वांसाठी एक आनंदाची बातमी आलेली आहे. सर, आनंदाची बातमी काय आहे, कशी आहे, कधी आलेली आहे, याबद्दल संपूर्ण माहिती तुम्हाला देणार आहोत. फक्त तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे मित्रांनो, की पोलीस भरती जर अभ्यास करत असाल ना, पोलीस भरतीची प्रॅक्टिस करत असाल ना, तर जोमात प्रॅक्टिस सुरू करा. कारण की तुमची पोलीस भरती ही आता जास्त दूरवर नाहीये. ओके? तर लक्षात असणार मित्रांनो, एक परिपत्रक जे आहे, ठीक आहे, एक परिपत्रक जे आहे ते प्रसिद्ध झालेलं आहे आणि या परिपत्रकामध्ये मित्रांनो काही बाबी ज्या आहेत त्या सांगण्यात आलेल्या आहेत. ओके, परिपत्रकामध्ये नेमक्या काय बाबी दिलेल्या आहेत त्याबद्दल लक्षात असू द्या की 28/9/2024 ला हे परिपत्रक आलेलं आहे. पोलीस शिपाई संवर्गात पोलीस शिपाई, चालक पोलीस शिपाई, बँड्समॅन आणि सशस्त्र पोलीस शिपाई यांची जे रिक्त पदे आहेत ना त्यांची माहिती पाठवण्याबाबत हे परिपत्रक आहे. यामध्ये क्लिअरली दिलं आहे मित्रांनो की चालक पोलीस शिपाई असेल, बँड्समॅन असेल, सशस्त्र पोलीस शिपाई असेल किंवा पोलीस शिपाई असेल, यांची जेवढी पण रिक्त जागा आहेत, मग ते 1/1/2024 पासून 31/12/2024 पर्यंत जे रिटायर झालेले आहे, काही कारणास्तव अपघातात गेलेले आहेत, जे पण रिक्त जागा असतील ना, त्यांच्याबद्दल संपूर्ण जी माहिती आहे ना, ती 1/10/2024 पर्यंत, ठीक आहे, म्हणजे ऑक्टोबर महिन्याच्या 1/10/2024 1 तारखेपर्यंत दुपारी 12 वाजेपर्यंत न चुकता जी आहे ती माहिती सर्व जे पण मुख्यालय आहे, सर्व मुख्यालयांना जे पण जिल्ह्याची मुख्यालय आहे, पोलीस मुख्यालय, सर्व मुख्यालयांना ही माहिती गोळा करायची आणि लगेच ती कुठे पाठवायची आहे, तर शंकर कुलकर्णी ई ऑफिस यांच्याद्वारे जे आहे रजिस्टर करून जी आहे ती पाठवायची आहे. पण कधीपर्यंत 1/10/2024 दुपारी 12 पर्यंत. ठीक आहे. ऑनलाईन माहिती त्यांना लवकरात लवकर प्रोव्हाइड करायचं आहे. याचा अर्थ काय मित्रांनो? याचा अर्थ सिंपल आहे की या घटकांची माहिती जोपर्यंत प्राप्त होणार नाही, ठीक आहे, तोपर्यंत पुढच्या प्रोसिजर होणार नाही. परंतु त्यापर्यंत ते अट अशी टाकलेली आहे की दुपारी 12 पर्यंत ही माहिती तुम्हाला पाठवायचीच आहे. म्हणजे पोलीस मुख्यालयांना पाठवायची आणि जेव्हा ही माहिती त्यांना मिळेल त्यासाठी नवीन पोलीस भरती जाहीर होईल आणि या नवीन पोलीस भरती अंतर्गत तुमचे जे रिक्त पदे आहे, तुमची जी पोलीस भरतीची प्रॅक्टिस आहे, त्याला फुलफिल करण्यासाठी ही जी नवीन भरती आहे ना, तुमच्यासाठी येत आहे. त्यामुळे मित्रांनो प्रॅक्टिस करत असताना तर जोमात प्रॅक्टिस सुरू ठेवा. कारण की तुमच्यासाठी जी नवीन भरती आहे, याची माहिती गोळा करण्याची तारीख जी आहे ती आता जवळ आलेली आहे. म्हणजे हार्डली 2 दिवसानंतर जी आहे संपूर्ण माहिती जी आहे ती मुख्यालयांपर्यंत, मेन मुख्यालयापर्यंत पोहोचून जाईल. ई ऑफिसद्वारे पोहोचून जाईल, पर्यंत पोहोचून जाईल आणि पोहोचल्यानंतर तुमची जी पोलीस भरती आहे आणि ही लवकरात लवकर जाहीर होईल. त्यासाठी अंदाज असा मानला गेलेला आहे की डिसेंबर महिने, ठीक आहे, डिसेंबरपर्यंत तुमची जी भरती आहे ना, ती जाहीर होऊन जाईल मित्रांनो आणि हार्डली जानेवारी-फेब्रुवारीपर्यंत तुमची, कारण की तुम्हाला माहिती असेल जेव्हा भरती जाहीर होते त्यानंतर 1च महिन्याचा कालावधी दिला जातो फॉर्म भरण्यासाठी आणि 1 महिन्यानंतर संपूर्ण घडामोडी ज्या आहेत त्या होऊनच जातात. त्याच पद्धतीत तुमची सुद्धा इथे पोलीस भरती जी आहे ती हमखास होईलच. ठीक आहे. त्यामुळे ही अपडेट लक्षात ठेवा मित्रांनो. प्रॅक्टिस जोमात करा. कोणतीही मदत लागली असेल तर कमेंट बॉक्समध्ये सांगा. पेपर्स पाहिजे असतील, कशावर एमसीक्यूज पाहिजे असेल, कशावर सेशन पाहिजे असेल, नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. तुमच्यासाठी ते सेशन जे आहे ते 101% जे आहे ते लावण्यात येईल. ठीक आहे. तर हे होती मित्रांनो एक छोटीशी अपडेट जे तुम्हाला देणं गरजेचं होतं, की तयारी जोमात ठेवा, कारण की पोलीस भरती आता जास्त दूरवर नाहीये. तर आता मित्रांनो हे सेशन इथे थांबवूया. भेटूया पुढच्या सेशनमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या आणि सेशन आवडलं असेल लाईक, शेअर नक्की करा.